मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे तो दुपारी 2 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार का, सविस्तर अशी बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्या सुद्धा आहेत आणि महायुती सरकारने दिलेले आश्वासन, जाहीरनाम्यामध्ये दिलेले आश्वासन नक्कीच पूर्ण करतील अशी आशा आहे। आणि शेतकऱ्यांची काय काय मागण्या आहेत हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ते त्याच्याकडे थोडं लक्ष देऊ। तर PM किसान महासन्मान निधी योजनेची रक्कम दुप्पट करणे म्हणजे 6,000 हून 12,000 रुपये करण्याची मागणी। सुरुवातीस प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्यांसाठी आपण जो 2,000 रुपयांहून 3,000 रुपये शेतकऱ्यांचे व्हावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। म्हणजे एकंदरीत वार्षिक जे आहेत ते 6,000 रुपये मिळतात, पण आता 12,000 रुपये मिळावेत अशी प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांकडून केली जात आहे। आणि शेतकऱ्यांना दिले जाणारे शेती कर्जाचा व्याजदर कमी करणे, व्याजदरावर 1% आणण्याची शिफारस केली आहे। म्हणजे शेती पीक कर्ज जे आहे ते घेण्यासाठी शेतकऱ्यांना जो व्याज लागतं ते व्याज जे 1% आणणं गरजेचं आहे, ही दुसरी प्रमुख मागणी आहे। तिसरी आहे की या बैठकीत शेतीसाठी वापरले जाणारे उपक्रम, तंत्रे, खते, बियाणे, औषधे यावरील GST याच्यामुळेच सर्वात मोठा म्हणजे GST मुळे शेती संबंधात जे औषधे आहेत, बियाणे आहेत, खते आहेत त्याच्यावर GST लादल्याने शेतकऱ्यांना जो खते आहे त्याची किमती सुद्धा वाढ झालेली आहे। त्यामुळे नक्कीच हे GST कमी केली पाहिजे। दुसरं म्हणजे शेती पिकाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी आवश्यक ते काम। मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे, ते म्हणजे शेती पिकाला योग्य हमीभाव। मित्रांनो, शेती पिकाला योग्य हमीभाव मिळणे गरजेचं आहे, जेणेकरून शेतकरी विशेष पिकासाठी अधिक पैसे कमवू शकतील। मित्रांनो, आपला भारत देश कृषीप्रधान देश असल्या कारणामुळे सर्वांच्या किमती, वस्तूच्या किमती ठरवण्याचा अधिकार आहे, पण शेतकऱ्यांना शेतीतील पिकून सुद्धा शेतकऱ्यांना जो हमीभाव आहे, भाव आहे ते ठरवण्याचा अधिकार नाही।